नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 3 ऑक्टोबर. आजचा दिनविशेष म्हणजे नेमकं काय आहे? स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. 3 ऑक्टोबर 2025 आजचा दिनविशेष काय आहे आणि आजची चालू घडामोडीसाठी काय विशेष माहिती आहे हे जाणून आपण घेऊया. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळालेला होता. म्हणजे आज बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 2024 साली 3 ऑक्टोबर 2024 साली मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालेला होता. सध्या कोणत्या कोणत्या भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे ते आपण बघूयात. मराठी भाषा, पाली भाषा, बंगाली भाषा आणि आसामी भाषा या भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. तसेच भारतामध्ये कोणती भाषा जास्त बोलली जाते तर प्रथम क्रमांकावरती हिंदी भाषा बोलली जाते, दुसऱ्या क्रमांकावरती बंगाली भाषा बोलली जाते, तिसऱ्या क्रमांकावरती मराठी भाषा बोलली जाते आणि चौथ्या क्रमांकावरती तेलुगू भाषा बोलली जाते. सध्या भाषा म्हणजे मराठी भाषेचे मंत्री कोण आहेत तर उदय सामंत साहेब हे मंत्री आहेत. आणि मराठी भाषा भवन हे कुठे आहे? मराठी भाषा भवन हे जवाहरलाल बाल भवन परिसर, चेन्नई रोड, पश्चिम मुंबई येथे मराठी भाषा भवन आहे. तसेच पहिला मराठी भाषा पुरस्कार साहित्य अकादमी कुणाला मिळाला होता तर तो 1955 साली श्री लक्ष्मण जोशी यांना हा पुरस्कार प्रथम प्रदान करण्यात आलेला होता. अशा रीतीने आज 3 ऑक्टोबर 2025 वर्षपूर्ती सोहळा म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला हा आजचा दिवस आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर मराठी भाषा हा अभिजात दर्जा म्हणजे काय, त्यामुळे कोणते निकष असतात ते निकषांना अनुसरून मराठी भाषेला केंद्र सरकार ही अभिजात दर्जा देते. याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचा सविस्तर आढावा घेणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित होणार आहे. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.